डिटर्मिनंटच्या या एक्झरसाइजचा फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. यामध्ये 4 डिटर्मिनंट दिलेले आहेत. एक आहे 2 -4 7 -15. दुसरा आहे 2i 3 4 -i. त्यानंतर थर्ड ऑर्डरचा आहे एक 3 -4 5 1 1 -2 2 3 1. आणि फोर्थ आहे तो AHG HBF GFC, all letters. These are the 4 examples we have to evaluate and find the value of each. Solve this now. First of all, you first example चा आंसर काय आहे? -2. सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करत असताना यांचं मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन. फर्स्ट एक्झाम्पल साठी यामध्ये 2 × -15 हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन. 2 × -15 म्हणजे -30. आणि या दोघांचं आपण साइन चेक करतो. फक्त दोघांचं साइन जर डिफरंट असेल तर मध्ये प्लस लिहून टाकायचा आणि सेम असेल तर मायनस. बरोबर आहे. या दोन्ही टर्मचं साइन डिफरंट आहे म्हणजेच मध्ये प्लस 7 × 4 म्हणजे 28 येणार. त्यानंतर यामध्ये -30 + 28 म्हणजे -2. नाउ अबाउट सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये इमॅजिनरी टर्म पण आहेत i. आधी या दोन एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन होईल 2i मल्टिप्लाइड बाय -i म्हणजे त्याची व्हॅल्यू -2i². -2i². 4 आणि 3 यांचं साइन सेम आहे म्हणजे मध्ये मायनस येईल. 4 × 3 12. बट नाउ व्हॉट अबाउट दिस i²? i² इमॅजिनरी नंबर आहे, स्मॉल i. i = √(-1) आणि i² = काय असतो? -1. म्हणजेच त्याची व्हॅल्यू -2 × -1 -12. -2 मल्टिप्लाइड बाय -1 म्हणजे +2 -12. सो आन्सर इज -10.
Okay, this is about second order determinant. सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करणं डिफिकल्ट नाहीये. डायरेक्टली या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. नाउ अबाउट थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट. काय लिहे व्हॅल्यू तुमची थर्ड एक्झाम्पलची 46. ओके, आता हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना मी याची फर्स्ट स्टेज एलिमिनेट करतो. तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशनच्या रिक्वायरमेंट नुसार वापरू शकता ती, पण आता थोडंसं पुढच्या स्टेजला जाण्याच्या दृष्टीनं फर्स्ट स्टेज न लिहिता हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट कसा, म्हणजे सेकंड ऑर्डरचे डिटर्मिनंट न लिहिता कसा इव्हॅल्युएट करणार आपण हा डिटर्मिनंट. यात फर्स्ट एलिमेंट आपण लिहिणार 3 ॲज इट इज. हा फर्स्ट एलिमेंट 3 आपण ॲज इट इज लिहितो. त्याच्यानंतर आपण काय करत असतो, त्या 3 चा रो आणि कॉलम आपण स्किप करतो. बरोबर आहे, 3 चा रो आणि कॉलम स्किप करतो. तो आपण समजा स्किप करूया इथे. म्हणजे आपला फोकस या 4 एलिमेंट वरती राहतो. या 4 एलिमेंटचा एक सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट तयार झाला, तो इथेच. बरोबर आहे, तो डिटर्मिनंट सॉल्व कसा करणार आपण सेकंड ऑर्डरचा, नेहमीच्या पद्धतीनं याचा प्रोडक्ट मायनस याचा प्रोडक्ट. बरोबर आहे, हा हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन. म्हणजे फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज लिहिला, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिला, ह्याचा प्रोडक्ट मायनस याचा प्रोडक्ट. डायरेक्शन लक्षात घ्या, 1 into 1 1, आणि यांचं साइन ऑपोजिट आहे म्हणून प्लस 1 plus 6 येणार. बरोबर, म्हणजेच 3 multiplied by 1 plus 6. Got this? First element as it is, त्याचा रो कॉलम स्किप, रो कॉलम स्किप करून रिमेनिंग एलिमेंटचा आपण डिटर्मिनंट लिहित असतो. तो रिमेनिंग एलिमेंटचा डिटर्मिनंट डायरेक्ट सॉल्व केला आपण, हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन. त्यानंतर सेकंड एलिमेंटचा आपण साइन चेंज करत असतो डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करताना. सेकंड एलिमेंटचं साइन चेंज म्हणजे इथे येईल +4. सेकंड एलिमेंटचं साइन चेंज म्हणजे +4. त्या +4चा आता रो आणि कॉलम स्किप करा. +4चा रो आणि कॉलम स्किप करा. त्याचा जर आपण रो आणि कॉलम स्किप केला तर शिल्लक राहिले हे 2 एलिमेंट, हे 2 एलिमेंट. त्यांचा पण एक सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट आपण तयार करत असतो, तो आपण आता इथे डायरेक्ट सोडणार. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन मायनस याचं मल्टिप्लिकेशन करता येऊ शकतं इथेच डायरेक्ट. 1 into 1, आणि यांचं साइन ऑपोजिट आहे म्हणून प्लस 1 plus 4 असं लिहिता येईल. म्हणजेच 4 into 1 plus 4. त्यानंतर तिसरा एलिमेंट जो आहे 5, तो ॲज इट इज ठेवतो आपण, पण तो पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लसचं चिन्ह द्यावं लागेल. फर्स्ट ॲज इट इज, सेकंडचं साइन चेंज, आणि थर्ड ॲज इट इज. पण ॲज इट इज जरी असला तरी पॉझिटिव्ह असेल तर प्लसचं चिन्ह द्यावं लागतं. मग हे प्लसचं साइन दिलं आपण त्याला, आणि 5 in ब्रॅकेट. आता परत रो आणि कॉलम स्किप. हे 4 एलिमेंट शिल्लक राहिले.
थोडक्यात पहिली स्टेप आपण स्किप करतोय, म्हणजे नेमकं काय ते डिटर्मिनंट लिहायचं फक्त स्किप करतोय, सोडवायचं तर काम करावंच लागणार आहे. त्यांना फक्त असं सेपरेट बाजूला घेऊन लिहित नाही आपण, तिथेच त्यांना सोडवतोय. मग हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन, 1 into 3 3 minus 2 into 1 म्हणजे 2, दॅट इज 3 minus 2 म्हणजेच काय येईल इन ब्रॅकेट 3 minus 2. आणि आता कॅल्क्युलेशन, 3 multiplied by 7 plus 4 multiplied by 5 plus 5 multiplied by 1, 21 plus 20 plus 5. So answer is 46. Okay. This one is the third example from this exercise. Alias answer 46. Yes, sir. ज्यांना थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट इव्हॅल्युएट कसा करायचा हे माहिती नाहीये, त्यांनी कालचा सेक्शन रिवाइज करा. त्याच्यामध्ये इन डिटेल कालचा आणि त्याच्या आधीचा पार्ट 1 आणि पार्ट 2, त्याच्यामध्ये डिटर्मिनंट इव्हॅल्युएशनचे डिटेल्स आपण सर्व इन्क्लूड केलेले आहेत, ते पहा, त्यानुसार प्रॅक्टिस करा. ओके. आता जे फोर्थ वन आहे एक्झाम्पल यातलं, त्यात न्यूमरिकल व्हॅल्यूज नाही आहेत, जस्ट लेटर्स आहेत. त्यामुळं कॅल्क्युलेशन कमी असेल, असलंच तर थोडंसं सिम्प्लिफिकेशन असेल. बघूया काय होतंय ते. सोडवण्याची मेथड मात्र सेम राहणार. कुणाचा आलाय आन्सर सांगू शकताय? Sir, A into BC minus X square minus H into HC minus GF plus G into HF minus BC. ओके. ते ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन करून सेपरेट करू शकतो आपण टर्म्स. हा जो डिटर्मिनंट आहे ते असेच कुठले तरी ए बी सी असे, मग डी ई एफ का नाही सापडले, एच कुठून आला, जी कुठून आला, असेच कुठलाही डिटर्मिनंट नाहीये हा. याला स्पेसिफिक इम्पॉर्टन्स आहे या डिटर्मिनंटला, की यामध्ये पर्टिक्युलरली तुमच्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स या सेक्शन मध्ये हा डिटर्मिनंट तुम्हाला भरपूर वेळा सॉल्व्ह करायचा आहे. यामध्ये या डिटर्मिनंटला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स या सेक्शन मध्ये एक पर्टिक्युलर कंडिशन म्हणून तुम्हाला यूज करायचं आहे. मग हा जर आपण इव्हॅल्युएट केला, काय होईल पहा. फर्स्ट एलिमेंट ए ॲज इट इज, त्या एलिमेंटचा रो कॉलम स्किप करा, त्या एलिमेंटचा रो कॉलम स्किप करा, हा डिटर्मिनंट तयार होणार आहे. हा डिटर्मिनंट तयार करत असताना हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन, हा प्रोडक्ट मायनस हा प्रोडक्ट, म्हणजे बी सी मायनस एफ इंटू एफ, एफ स्क्वेअर होणार, बी सी मायनस एफ स्क्वेअर. ओके. त्यानंतर सेकंड एलिमेंटचं साइन चेंज, सेकंड एलिमेंट एच, त्याचं साइन चेंज, तो होईल मायनस एच. त्याचा परत रो कॉलम स्किप करा, रो कॉलम स्किप केला, हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन, म्हणजे सी एच मायनस जी एफ, बरोबर आहे.
CH मायनस GF आणि लास्ट एलिमेंट आहे G, तो ॲज इट इज. त्याचा परत रो आणि कॉलम स्किप करा. त्याचा रो कॉलम जर स्किप केला तर हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. या डिटर्मिनंट मध्ये हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन म्हणजेच HF मायनस BG काय होणार, HF मायनस BG. ओके, इक्वल टू. आता यात ब्रॅकेटच्या बाहेरचे ज्या टर्म आहेत AH आणि G यांनी ब्रॅकेट्स मध्ये मल्टिप्लाय करा. काय होईल ब्रॅकेट्स मध्ये मल्टिप्लाय केले तर हा A मल्टिप्लाय होईल दोन्ही टर्मला, A इंटू BC मायनस A इंटू F स्क्वेअर म्हणजेच ABC मायनस AF स्क्वेअर. त्यानंतर पुढे मायनस H मल्टिप्लाय होईल ब्रॅकेटच्या दोन्ही टर्मला, CH इंटू H म्हणजे CH स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर आणि मायनस इंटू मायनस प्लस H मल्टिप्लाय HGF. ओके, HGF आणि लास्ट ब्रॅकेट G मल्टिप्लाय होईल प्लस G या दोन्ही टर्मला, G इंटू HF ती पण टर्म येईल प्लस HGF आणि G इंटू मायनस BG मायनस BG स्क्वेअर. ओके, आता यात सिम्प्लिफिकेशन काहीच होणार नाही, फक्त ही HGF ची जी टर्म आहे ती डबल आली 2 वेळा, त्यांचं फक्त ऍडिशन होईल. म्हणजे आपण असं लिहू शकतो ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर. ABCच्या क्रमाने पुढच्या टर्म लिहिल्या. दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. आणि ही व्हॅल्यू किंवा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 ही कंडिशन असते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स असण्याची. त्यामुळे तिथे भरपूर प्रमाणात हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचा आहे आपल्याला. ओके, बघा एवढा आन्सर तुमचा आलेला आहे का या डिटर्मिनंटचं ते? ओके, आता क्वेश्चन कसा आहे नेक्स्ट तो. या फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण डिटर्मिनंट इव्हॅल्युएट केला, डिटर्मिनंटची किंमत काढली. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला क्वेश्चन असा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. डिटर्मिनंटची किंमत नाही काढायची आहे, एक्स ची किंमत काढायची आहे. व्हॅल्यू फाइंड कशाची करायची आहे? एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पण तो एक्स डिटर्मिनंट मध्ये, म्हणजे या प्रकारे इक्वेशन आपला दिलेला आहे, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 एक्स प्लस 1 एक्स प्लस 1 एक्स प्लस 1 इक्वल टू 0. या प्रकारे व्हॅल्यू दिलेली आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, याला आपण इक्वेशन म्हणणार. ज्याच्यात इव्हॅल्युएट द डिटर्मिनंट म्हटलेलं नाही, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हटलेलं नाही, उलट डिटर्मिनंटची किंमत 0 आहे असं ऑलरेडी सांगितलंय आपल्याला. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे
हे सांगितलंय, पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे एक्स ची. पण एक्स तर डिटर्मिनंटच्या मध्ये जाऊन बसलाय. एक्स ची किंमत काढायची म्हटल्यानंतर त्या एक्स ला बाहेर काढावं लागेल, आणि एक्स ला बाहेर काढावं लागेल म्हणजे हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करावा लागणार आहे. पण त्याची व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे ऑलरेडी. ओके, मग आता हे कसं सॉल्व्ह करणार आपण? डिटर्मिनंट सेकंड ऑर्डर आहे हा, याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत फक्त, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन मायनस यांचं मल्टिप्लिकेशन. म्हणजेच आपण याला असं लिहिणार एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस 1, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता ब्रॅकेट टाकायची, कारण ते टर्म पॉलिनॉमियल टर्म आहेत. मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1, म्हणजे आपण एक्स प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणू शकतो, इक्वल टू 0 दिलेला आहे. आता याच्यात प्रेझेंटेशन मिस्टेक कशा करतात काही जण बघा, इथे आपण ज्यावेळेस डिटर्मिनंट इव्हॅल्युएट केले त्यावेळी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती, त्यामुळे आपण डिटर्मिनंट व्हॅल्यू इक्वल टू असं लिहित होतो. असे इक्वल टू चे साइन आपण लिहितो या प्रकारे. आता इथे आपल्याला ऑलरेडी इक्वल टू दिलेलं आहे. काही जण काय करतात, ते इक्वल टू इथं पण लिहितात, इथं पण लिहितात, कुठेही इच्छेनुसार. इट इज नॉट फॉर डिझाईन, इट इज हॅव्हिंग ए पर्टिक्युलर मिनिंग. ही एक इक्वेशन दिले, त्यात इक्वल टू साइन ऑलरेडी आहे, इकडे इक्वल टू लिहायची गरज नाही. ओके, आता यामध्ये हे सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करत असताना हे ब्रॅकेट्स मल्टिप्लाय करण्याऐवजी इथे एक एक्स प्लस 1 चा ब्रॅकेट आहे, इथे एक एक्स प्लस 1 चा ब्रॅकेट आहे. एक्स प्लस 1 चा एक ब्रॅकेट कॉमन घ्या, ते सोपं जाईल. ऑलरेडी फॅक्टर पडून मिळतील आपल्याला इथेच, म्हणजे एक्स प्लस 1 जर आपण कॉमन घेतला, एक्स प्लस 1 कॉमन घेतला, तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहणार? पहिल्या टर्म मधून हा एक्स प्लस 1 कॉमन गेलाय, म्हणजे ही टर्म शिल्लक राहणार, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. आणि दुसऱ्या टर्म मधून एक्स प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्या ब्रॅकेट स्क्वेअर पैकी एक ब्रॅकेट कॉमन गेलाय, एक ब्रॅकेट शिल्लक राहील. तो जो शिल्लक राहिलेला एक ब्रॅकेट आहे त्याला मायनस मल्टिप्लाय करा, म्हणजे मायनस एक्स मायनस 1 इक्वल टू 0. मायनस मल्टिप्लाय होईल दोन्ही टर्मला, मायनस एक्स मायनस 1 इक्वल टू 0. ओके, यामुळे काय बेनिफिट झाला पहा. आता इथे हा प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झाला, म्हणजे पहिला ब्रॅकेट एक्स प्लस 1 तसाच हा ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ची एकच टर्म आहे, मायनस एक्स मायनस 2x इक्वल टू 0. मायनस एक्स मायनस 2x इक्वल टू 0, म्हणजेच एक्स प्लस 1 इक्वल टू 0, और दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस 1 इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 2x इक्वल टू 0 आपल्याला लिहिता येईल. ओके, त्यानंतर एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0, यावरून आपल्याला एक्स ची एक व्हॅल्यू मिळेल मायनस 1,
x प्लस 1 इक्वल टू 0, यावरून एक व्हॅल्यू मिळेल x इक्वल टू -1. और पुढच्या या इक्वेशन मधून यातून आपण x कॉमन घेऊ शकतो. x जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये राहील x - 2 इक्वल टू 0. यस, x कॉमन घेतला यातनं ब्रॅकेट मध्ये राहील x - 2, म्हणजे त्याच्यावरून परत x इक्वल टू 0 और x - 2 इक्वल टू 0 अशा दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. x इक्वल टू 0 और x - 2 इक्वल टू 0. त्यातला परत -2 जर राईट साईडला घेतला तर तो प्लस होईल, म्हणजेच x इक्वल टू 0 और x इक्वल टू 2. म्हणजे फायनली x च्या 3 व्हॅल्यू इथे मिळाल्या आपल्याला. एक व्हॅल्यू म्हणजेच पहिल्या इक्वेशन वरून तयार झालेली x इक्वल टू -1. फायनली x इक्वल टू -1, 0 आणि 2 या 3 व्हॅल्यू. ही -1, 0 आणि 2. ओके, सिंपल सिम्प्लिफिकेशन आहे अल्जेब्रिकचं यामध्ये. पायानंतर सेकंड एक्झाम्पल काय, यामध्ये इक्वेशन दिलेले आपल्याला डिटर्मिनंट x - 1, 2 2x 1 - 3 आणि 3 - 4, 5 इक्वल टू 29. ओके, या डिटर्मिनंट मध्ये हा थर्ड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 29 आहे, पण त्यात एक अननोन आहे x, त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. आधी आपण इव्हॅल्युएट करू तो डिटर्मिनंट. फर्स्ट एलिमेंट x ॲज इट इज, यात आपण वाटल्यास फर्स्ट स्टेप लिहूया. फर्स्ट एलिमेंट x ॲज इट इज, त्याचा रो कॉलम स्किप केला तर हे 4 एलिमेंट शिल्लक राहतील. 1 -3 -4 5 हा डिटर्मिनंट तयार होईल सेकंड ऑर्डरचा. त्यानंतर सेकंड एलिमेंटचं साइन चेंज +1, त्याचा रो कॉलम स्किप करा. रो कॉलम स्किप केला, हे रिमेनिंग 4 एलिमेंट्स आहेत. 2x -3 3 5. ओके, आणि थर्ड एलिमेंट +2 ॲज इट इज, हा रो ऑब्झर्व करायचा आहे. पहिला ॲज इट इज, सेकंडचं साइन चेंज, थर्ड ॲज इट इज. या 2 चा आता रो कॉलम स्किप केला, हे 4 शिल्लक राहतील. म्हणजे 2x 1 3 -4 आणि याची व्हॅल्यू इक्वल टू येईल 29.
आता हे सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करूया आपण. देअरफॉर x मल्टिप्लाइड बाय 1 into 5 यांचं चिन्ह सेम आहे म्हणजे मायनस 5 minus 12 प्लस 1 into यांचं मल्टिप्लिकेशन 2x into 5 10x आणि हे दोन साइन अपोजिट आहे म्हणून प्लस 3 into 3 9 प्लस 2 into 2x into minus 4 तो होईल minus 8x आणि या दोघांचं चिन्ह सारखं आहे त्यामुळे तो होईल -3 इक्वल टू 29. ओके, या प्रकारे त्याला इव्हॅल्युएट करून घेतलं आपण. आता पुढे सिम्प्लिफिकेशन करत असताना 5 minus 12 म्हणजे -7 पहिली टर्म येईल -7x त्याला हा x मल्टिप्लाय. दुसऱ्या टर्म मध्ये 1 मल्टिप्लाय होईल 10x आणि 9 ला त्यामुळे काही फरक पडणार नाही त्याचा. प्लस 10x प्लस 9 आणि तिसऱ्या टर्म मध्ये 2 मल्टिप्लाय होईल या दोन्ही टर्मला. 2 into -8 -16x आणि 2 into -3 -6. आणि तो 29 एकटाच आहे बऱ्याच वेळचा पलीकडे, तोही लेफ्ट साइडला घेऊन टाका वाटल्यास, किंवा ठीक आहे राहू द्या या स्टेपला 29. आता एक्सच्या टर्म्सचं कॅल्क्युलेशन -7 प्लस 10 म्हणजे +3 आणि 3 minus 16 म्हणजेच -13x. बघा बरोबर आहे का ते? -13x. 9 minus 6 plus 3 equal to 29. आता 3 घ्या पलीकडे. -13x is equal to 29 minus 3. -13x is equal to 26. म्हणजे x equal to 26 upon -13. तो 13 चिन्ह सकट पलीकडे डिवाइड घेतला इक्वल टू -2. बघा कुणाकुणाचे काय काय आन्सर्स आले होते, कुठं मिस्टेक झाली होती, कुठं चेंज झालेला आहे, व्हेरीफाय करू. नेक्स्ट एक्झाम्पल कशा प्रकारे पहा. फाइंड x अँड y. दोन व्हॅल्यू फाइंड करायचे, x पण आणि y पण. फाइंड x अँड y इफ determinant 4i I cube 2i 1 3i square 4 5 -3i
इक्वल टू x plus iy, x plus iy, where I square is equal to -1. I हा इमॅजिनरी नंबर आहे आणि त्याची व्हॅल्यू स्क्वेअर रूट -1 असते, म्हणजे आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 आपण घेऊ शकणार आहे. आता याच्यामध्ये हा डिटर्मिनंट आपल्याला इव्हॅल्युएट करायचा आहे. तो इव्हॅल्युएट करत असताना इनिशियलीच आपण आय स्क्वेअरच्या जागी -1 लिहू शकतो. तर आय स्क्वेअर जर -1 आहे तर आय क्यूबलाच आपण आय स्क्वेअर इंटू आय असं लिहू शकतो, बरोबर. आय क्यूबलाच आय स्क्वेअर इंटू आय असं लिहिता येतं आणि आय स्क्वेअरची किंमत किती? -1 इंटू आय म्हणजे तो येतो -i. म्हणजे या दोन व्हॅल्यूज सुरुवातीलाच टाकून द्या. आय क्यूबच्या जागी -i म्हणजे 4i -i 2i 1. आय स्क्वेअरची किंमत जर -1 टाकली तर तो होईल -3. आय निघूनच जाईल त्यामधनं. 4 5 -3i इक्वल टू x प्लस iy. ओके. आता आपल्याला हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचा आहे. डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करत असताना नेहमीची प्रोसेस, फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज लिहू आपण 4i. त्याचा रो कॉलम स्किप केला. या 4 जणांचा डिटर्मिनंट -3 4 -3i. सेकंड एलिमेंट -i, त्याचं साइन चेंज, तो होईल +i. त्याचा रो कॉलम स्किप केला. रिमेनिंग 4 एलिमेंट 1 4 5i आणि थर्ड एलिमेंट +2i ॲज इट इज. त्याचा रो कॉलम स्किप केला. हे 4 शिल्लक राहिले, म्हणजे 1 -3 5 -3 इक्वल टू x प्लस iy. आणि आता डिटर्मिनंट इव्हॅल्युएट. 4i ॲज इट इज 4i ॲज इट इज ठेवला. हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन, -3 इंटू i -3i. या दोघांचं साइन डिफरंट आहे, अपोजिट आहे. प्लस येईल 12 प्लस i इंटू 1 इंटू i परत i, हे मल्टिप्लिकेशन. आणि यांचं साइन सेम आहे म्हणून -5 इंटू 4 20 प्लस 2i इन ब्रॅकेट. आता हे सॉल्व करत असताना हे मल्टिप्लिकेशन -3 आणि यांचं साइन अपोजिट आहे म्हणून +15
equal to x plus iy. Okay, therefore 4i into minus 3i मल्टीप्लाय करावं लागेल ब्रॅकेटला आता. 4i into minus 3i, 4 into minus 3 म्हणजे minus 12 आणि i into i म्हणजे i square. ओके, कॅल्क्युलेशन केअरफुली. त्यानंतर 4i into plus 12, 12 into 4 म्हणजे 48 plus 48i. त्यानंतर प्लस i into i square आणि i into minus 20 minus 20i. Plus 2i into minus 3 minus 6i आणि plus 2i into plus 15 plus 30i equal to x plus iy. आता यामध्ये सिम्प्लिफिकेशन करत असताना फक्त रियल रियल कंबाईन करायचे, इमॅजिनरी इमॅजिनरी कंबाईन करायचे आणि आय स्क्वेअर जिथे आहे तिथे आपल्याला व्हॅल्यू -1 लिहिता येणार आहे. म्हणजे इथे पहिली टर्म -12i स्क्वेअर आहे. तर आय स्क्वेअर ची जर किंमत -1 आहे, आय स्क्वेअर ची किंमत जर -1 आहे तर -1 मल्टिप्लाइड बाय -12 तो काय येईल? +12 झाला. ओके, त्यानंतर आता ह्या टर्म लक्षात घ्या. 48i minus 20i minus 6i plus 30i. आय स्क्वेअर नाही, आय. 48 minus 20 म्हणजे 28, बरोबर आहे. 48 minus 20 म्हणजे 28, 28 minus 6 म्हणजे 22, 28 minus 6 म्हणजे 22 आणि 22 plus 30, 22 plus 30 म्हणजे 52i. ओके, आणि आणखी एक जण राहिला हा आय स्क्वेअर, ज्याची व्हॅल्यू लिहिता येईल -1 इक्वल टू x प्लस iy. आणि मग यामध्ये आता रियल रियल आहेत हे 12 आणि -1 यांचं सबट्रॅक्शन होऊ शकतं. 12 - 1 11 प्लस 52i is equal to x plus iy. 11 plus 52i is equal to x plus iy. यात दोन्ही साइडला आता कॉम्प्लेक्स नंबर आहेत. याला म्हटलं तर रियल पार्ट, ज्याच्यामध्ये आय नाही तो रियल पार्ट, ज्याच्यामध्ये आय आहे तो इमॅजिनरी पार्ट. ज्यांना कॉम्प्लेक्स नंबर नाही माहिती ते लक्षात घ्या सध्या. मग आय नसलेली ही टर्म म्हणजे रियल, ही पण रियल, हे आपण इक्वेट करू शकतो. त्यावरून x ची किंमत 11 येणार आणि आय असलेली टर्म आय असलेल्या टर्म सोबत कंपेअर केलं तर y ची किंमत 52 येणार. म्हणजे आपण इथे म्हणणार इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट जर इक्वेट केले तर x इक्वल टू येईल 11
आणि y इक्वल टू 52. म्हणजे एकाच इक्वेशन वरून आपण दोन व्हॅल्यूज या प्रकारे इथे फाइंड केल्या आहेत कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असलेल्या. ओके.